महोदय या ठिकाणी करतो। सभापती महोदय, कोकण रेल्वेचे शिल्पकार आदरणीय कैलासवासी मधु दंडवते यांच्या दूरदर्शीपणामुळे आज कोकणला रेल्वे धावते। आज कोकणला मुख्यमंत्री महोदयांकडून फार अपेक्षा आहेत। कोकण रेल्वे कॉर्पोरेशनची स्थापना बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर 1990 ला सभापती महोदय झाली आणि 10 वर्षानंतर कोकण कॉर्पोरेशन भारतीय रेल्वेत विलीनीकरण होईल असा त्यावेळेला निर्णय सभापती महोदय झाला होता, परंतु 25 वर्ष झाली हे काय विलीनीकरण होऊ शकलं नाही। आज हे महामंडळ आर्थिक अडचणीत सभापती महोदय कोकण रेल्वे चालवण्याखेरीज इतर कोणतेही काम करण्याची क्षमता या महामंडळामध्ये नाहीये। दुहेरीकरण असेल, स्थानिक त्या ठिकाणच्या सुविधा असतील, स्टेशनवरच्या नवीन स्थानकं बांधणं असेल, यासारख्या सर्व कामं कोकणात त्या ठिकाणी ठप्प आहेत। कोकण रेल्वेला केंद्रात अर्थसंकल्पातही निधी मिळत नाही आणि महामंडळाची स्थापना करताना सर्व देणी देऊन झाल्यानंतर भारतीय रेल्वेत विलीनीकरण करण्यात येईल अशा प्रकारची अट होती, परंतु महामंडळावरचं कर्जाचं चक्र काही सभापती महोदय थांबणार नाही आणि त्यावेळी कर्जासहित महामंडळाचं भारतीय रेल्वेत विलीनीकरण करण्यासाठी राज्य सरकारनं केंद्राला त्या ठिकाणी पाठपुरावा करावा, विनंती करावी अशी मुख्यमंत्री महोदयांना या निमित्तानं मी सभापती महोदय मागणी करतोय। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।